शिष्याला गुरु शोधावा लागत नाही, गुरुच शिष्याच्या शोधात येत असतो. एक साधक असतो, गावामध्ये सगळ्यांना विचारतो, मला गुरुप्राप्ती करायची आहे, कुठे मिळेल माझा गुरु? तो साधू त्याला सांगतो, अरे गुरु तर तुझ्या मागे मी बघतोय. तो म्हणे, माझ्या मागे बघतोय? हो, मला दिसतोय. गुरु तुझ्या समोर आहे, तुझ्या मागे आहे, तुझ्या आजूबाजूला आहे, पण म्हणे तुला दिसत नाही. गुरुप्राप्ती. गेल्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं, आपणासमोर कथन केलं की गुरुप्राप्ती कशी होते. शिष्याला गुरु शोधावा लागत नाही, गुरुच शिष्याच्या शोधात येत असतो. शिष्याची साधने मार्गातनं शिष्याची जशी उन्नती होते, आत्मोन्नती होते, ती विशिष्ट उन्नती गाठल्यावर गुरु स्वतःहून शिष्यासमोर पुढचं मार्गदर्शन करायला प्रगट होतो. काही शब्दप्रयोग केल्या जातात. मी यांना गुरु मानलं आहे, मी यांना गुरु केलं आहे. हे शब्द अतिशय चुकीचे आहेत. गुरु ही करण्याची गोष्ट नाही. मी यांना गुरु मानलाय, याच्यामध्ये मीचा भाव थोडा वरचढ होतो आणि मी यांना गुरु मानलाय असा भाव प्रगट होतो. तो चुकीचा आहे. गुरु हा साधकाची विशिष्ट आध्यात्मिक पातळी उंचावल्याशिवाय गुरुप्राप्ती होत नाही. याचं एक छान उपनिषदांमध्ये त्याचं एक छान गोष्ट सांगितलेली आहे. उपनिषद जे आहे, या उप म्हणजे नेक्स्ट, पायाजवळ, चरणाजवळ, नेक्स्ट, सेकंड, आणि निषद या शब्दाचा अर्थ होतो गुरु. आणि उपनिषद जे आहेत ते गुरूंच्या चरणाशी बसून गुरुमुखातून ऐकलेल्या कथा, ज्या कथांमध्ये बोध भरलेला आहे, ज्ञान भरलेलं आहे, तत्वज्ञान भरलेलं आहे, अशा कथा या उपनिषदांमध्ये मांडलेल्या आहेत. त्यापैकी हे गुरुप्राप्तीची कथा. एक साधक असतो, गावामध्ये सगळ्यांना विचारतो, मला गुरुप्राप्ती करायची आहे, कुठे मिळेल माझा गुरु? कोण आहे माझा गुरु? कसा मिळेल मला गुरु? मी गुरुला कसं ओळखू? प्रत्येकाला विचारतो. गावातली साधी माणसं असतात, आम्हाला काही माहिती नाही, यांना जाऊन विचार, त्यांना जाऊन विचार, असं प्रत्येकाला विचारता एक जण त्याला सांगतो, अरे तो गावाबाहेर त्या पिंपळाच्या झाडाखाली एक साधू बसलेला आहे, तो तुला मार्ग सांगेल. हा तर गुरु प्राप्तीसाठी वेड लागलेला माणूस, हा मुलगा, हा जातो तिथे. साधू त्याला दिसतो. साधू जातो, महाराज माझा गुरु कुठे आहे? मला गुरु पाहिजेत, मला गुरुप्राप्तीशिवाय मला आता जगणं असंही होत आहे. मी कसा शोधू, कुठे शोधू गुरु? तो साधू त्याला सांगतो, अरे गुरु तर तुझ्या मागे मी बघतोय. तो म्हणे, माझ्या मागे बघतोय? हो, मला दिसतोय. गुरु तुझ्या समोर आहे, तुझ्या मागे आहे, तुझ्या आजूबाजूला आहे, पण म्हणे तुला दिसत नाही.
मग म्हणे माझं वर्णन, मग गुरुचं वर्णन करा मला. ठीक आहे. मग तो साधू असतो त्या गुरूंचं वर्णन करतो ज्याला दिसतात. म्हणजे तुझ्या गुरूंचं सरळ नाक आहे, लांब केस आहे, जटा आहेत, त्रिपुंड आहे कपाळाला, असा गोरा पान, असा तुझा गुरु आहे. म्हणून आता मी तुला वर्णन सांगितलं, अशा वर्णनाचा गुरु तुला आहे. जो अशा वर्णनाला तुला दिसेल तो तुझा गुरु. आणि तो साधक निघतो, परत बराच फिरतो, बऱ्याच वर्ष फिरतो. अशा वर्णनाचं कोणी दिसतं का? त्याला कोणीच मिळत. परत काही वर्षानंतर येतो, साधू बाबा महाराज, मी खूप शोधलं, मला तो गुरु सापडला नाही, मला गुरु मिळाला नाही, मला कोणी तसं दिसलंच नाही. तर महाराज परत सांगतात त्याला, अरे मी बघतोय, गुरु तुझ्या आजूबाजूलाच आहे, तुझ्या शेजारी आहे. तो म्हणतो महाराज वर्णन करा. परत साधू महाराज तेच वर्णन करतात. लांब नाक, गोरा चेहरा, जटा, त्रिपुंड वगैरे वगैरे सगळं, दाढी. म्हणतो परत शोध. साधक म्हणतो गेल्या वेळचं वर्णन आहे हे सेम आहे, एकदम सारखं आहे. परत शोधायला जातो. परत वर्षानंतर परत येतो. महाराज खूप फिरणं झालं, सगळीकडे फिरलो, सगळ्या जागा बघितल्या, सगळ्या ठिकाणी जाऊन आला, मला कोणी या वर्णनाचं भेटलंच नाही. म्हणतो अरे परत तुला सांगतो, मी बघतोय गुरु, तुला दिसतोय गुरु, पण तुला बघत नाही, तू बघत नाहीयेस. मी तुला परत वर्णन करतो. साधू महाराज ते परत तेच वर्णन करतात. लांब नाक, गोरा पान चेहरा, दाढी, जटा, त्रिपुंड वगैरे वगैरे वगैरे. तो हा म्हटलो असं का होत आहे, इतकं वर्णन मला कोणाशी मॅच का नाही होत, कोणाशी असं साम्य का नाही, या वर्णनाचा कोणी व्यक्ती मला दिसत कसा नाही. म्हणजे जा परत शोध. आणि वेडा होऊन तो सगळीकडे शोधायला जातो. आणि परत बरीच वर्ष होत फिरतोय, 4, 5, 6 वर्ष होतात. आणि थकून बघून येतो की आता माझ्या एवढं वर्णन आहे, महाराजांनी एवढं वर्णन केलं, पण आता काही मला गुरुप्राप्ती माझ्या नशिबातच नाही, माझी पातळीच नाही आहे. आणि असा खूप दुःखी होत गुरुप्राप्तीच्या ओढाने परत त्या महाराजांकडे जातो. महाराज आता मी जगणार नाही, काही अर्थच नाही. ते म्हणतो अरे मी गुरु बघतो आहे, तोच गुरु, तुझं वर्णन करतो परत मी तुला. लांब नाक, जटा, त्रिपुंड, दाढी, शांत बसलेला तो गुरु तुझा. आणि जसं जसं ते महाराज वर्णन करू लागतात तसा तसा ह्याला डोक्यात प्रकाश पडतो. आणि मग तो म्हणतो महाराज हे ते वर्णन तुमचंच आहे. म्हणे हो. मग तुम्हाला महाराज आपणच माझे गुरु. म्हणे हो. इतके वर्ष गुरुप्राप्तीच्या वेळाने फिरल्यानंतर जी काही उन्नती तुझी झालेली आहे, जी काही आध्यात्मिक पातळी, जो काही मनस्थिती तुझी झाली आहे, त्या मनस्थितीमुळे आज तू तुझ्या गुरुला ओळखू शकला. अशीच ही गुरुप्राप्तीची कथा असते. गुरुला आपण शोधण्यात आवश्यकता नाही. गुरु आपली शिष्याची उन्नती झाल्यावर गुरु आपोआप स्वतःहून आपल्यासमोर प्रगट होतो. त्यामुळे आपल्या हातात, शिष्याच्या हातात काय आहे, तर साधना करणं. साधना, नित्य साधना हा एकच गुरुप्राप्तीचा मार्ग आहे. धन्यवाद.